आता बघणार आहोत स्पीड न्यूज मध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कर्नाटकवरून येणारा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने निश्चित अडचणी येणार आहेत अशी चिंता आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली। राज्याच्या वाट्याचा ऑक्सिजन थांबवणे योग्य नाही असंही ते म्हणाले। याबाबत वरिष्ठ स्तरावर आम्ही बोलत आहोत, तसंच मुख्यमंत्री याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी बोलणार आहेत अशी माहिती देखील टोपेंनी दिली आहे। राज्याला 1750 मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज गरज आहे। केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्यामुळे राज्याच्या लसीकरणात अडचणी येत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। केंद्राकडून कोवॅक्सिन ही लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी येत आहेत। 45 वर्षांवरील नागरिकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी लस योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय। ऑक्सिजन रेमडेसिवीर लस हा केंद्र सरकारचा विषय आहे। केंद्राकडून पुरवठा राज्याला होत नसल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही म्हटलंय। केंद्राकडून औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी विरोधकांनी माझ्यासोबत येऊन दिल्लीमध्ये आंदोलन करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीचा हात मागण्यापेक्षा या ठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात मोकळा करावा अशा शब्दांमध्ये प्रवीण दरेकरांनी सरकारवर टीका केली आहे। प्रत्येक वेळी राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवणं बंद करावं असंही दरेकरांनी म्हटलंय। राजकारण कोण करते हे सर्वांना माहिती असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुणे जिल्ह्यात दररोज 315 टन ऑक्सिजनची मागणी। पुणे जिल्ह्याशिवाय बेल्लारी, जामनगर, रायगड आणि इथून 115 टन ऑक्सिजन उपलब्ध होतंय। त्यामुळे सध्या तुटवडा नाहीये तर सुरळीत पुरवठा होतोय असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। नागपूरमध्ये सध्या मागणीच्या तुलनेने ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित आहे। अतिरिक्त ऑक्सिजन विदर्भातील इतर जिल्ह्यात पाठवलं जात आहे। सध्या नागपूरला भिलाई पॉवर प्लांटमध्ये नियमित 110 मेट्रिक टनचा ऑक्सिजन पुरवठा होतोय। त्यामुळे मागणीच्या तुलनेने पुरेसा साठा नागपूरमध्ये बघायला मिळतोय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यंदा ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवतोय, पण काही अशी रुग्णालये आहेत ज्यांनी हे संकट आधीच ओळखून वर्षभरापूर्वीच याची तयारी केली होती। सांगलीतल्या भारतीय विद्यापीठाच्या रुग्णालयानं ऑक्सिजन टँक उभारला। आणि आता बातमी आहे धुळ्यातून। धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोविड सेंटर सक्षम करण्याचा निर्णय धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतलाय। धुळे जिल्हा परिषदेनं 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले असून ग्रामीण भागातील कोविड सेंटर तसंच उपजिल्हा रुग्णालयात हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लावण्यात येणार आहे। एकंदरीतच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता जिल्हा प्रशासनानं तयारीला सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीतील रेमडेसिवीर निर्मितीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। वर्ध्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचं उत्पादन होणार आहे। गडकरींनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्मितीचा आढावा घेतला तर गडकरींनी रेमडेसिवीरच्या उत्पादनाला परवानगी मिळवून दिली आहे। राज्यात आरोग्य विभागात 16,000 पदांची तातडीनं भरती केली जाणार आहे। क आणि ड वर्गातील 12,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2,000 अशी 4,000 पदं जी आहेत ती भरली जाणार आहे। भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली। 8 ते 13 मे दरम्यान लॉकडाऊन असणार आहे। 6 दिवस कडक लॉकडाऊन असणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद राहतील। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले। बाल्क म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प सुरू केलाय। सोबतच सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 2 मास्क वापरण्याची सूचना देण्यात येते, पण बार्कच्या शास्त्रज्ञांनी N95 या मास्कपेक्षाही अतिसुरक्षित असा मास्क बनवल्याचा दावा केलाय। ऑक्सिजन प्रकल्पाचा शुभारंभ खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झाला। मुंबईमध्ये काही ठिकाणी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं या संदर्भात मुंबई पालिकेचे आयुक्त यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। लसीकरणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्व लवकरच जाहीर केली जातील असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं। केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या लसीचा पुरवठा संपल्यामुळे पुढील लसीचा पुरवठा नसल्यानं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लसीकरण बंद होतं। बीकेसी सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2ही डोस बंद आहेत। केवळ 18 ते 45 वयोगटातील 500 जणांनाच पहिला डोस दिला जातोय।
बातमी पुण्यातून. पुण्यात लस उपलब्ध झाल्यानं लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लस घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं बघायला मिळते, तर काही केंद्रांवर लसी संपल्या असल्याचं चित्र आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं 5 केंद्रांवरती लसीकरण करण्यात येत आहे, तर 45 वर्ष वयोगटातील नागरिकांवरती 84 केंद्रांवरती या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येते आहे. नाशिकमध्ये टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा जो काळा बाजार आहे तो उघडकीस आलेला आहे. टोळीला नाशिक पोलिसांकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. 40,000च्या इंजेक्शनची 4 लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणण्यात आलं होतं. बनावट ग्राहकांमार्फत रक्कम देऊन टोळीला अटक करण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना देण्याची जबाबदारी त्या रुग्णालयांवर सोपवण्यात आली असली तरी नवी मुंबईतल्या अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर आणण्यासाठी सांगितलं जाते. मात्र या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेनं 3 रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे. तसंच पालिका आयुक्तांनी कारवाई करण्याचेही आदेश काढले. राज्यातील रेमडेसिवीरची टंचाई दूर करण्यासाठी वाढीव 70,000 इंजेक्शनची केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णांची गरज लक्षात घेऊन रेमडेसिवीरचं वाटप केलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उल्हासनगर स्वॅब स्टिक प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग प्रकरण न्यूज 18 लोकमतनं याचा पर्दाफाश केला होता, तर मनीष केशवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एफडी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून या गुन्ह्याची नोंद झाली. अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अहमदनगर पालिकेचं कुठलंच ऑक्सिजन हॉस्पिटल नसल्यामुळे नागरिकांना खासगी हॉस्पिटलशिवाय इथे पर्याय नाही आणि त्याचमुळे 200 व्हेंटिलेटर हॉस्पिटल सुरू करावी या मागणीसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आंदोलन करत आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्यात येणार आहे. कर्तव्यावर असताना डॉक्टर विशाल वनवे यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा संघटनांना चिथावणी देण्याचं काम विरोधक करत असल्याचा गंभीर आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. मराठा समाजानं वस्तुस्थिती समजून घ्यावी, भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन देखील अशोक चव्हाणांनी मराठा समाज बांधवांना केलंय. आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. या ठिकाणी बॅकवर्ड कमिशनकडे विषय मांडता येईल, तसंच राष्ट्रपतींच्या माध्यमातूनही विषय सोडवता येणार असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय. तर भाजप सरकारमध्ये शिवसेना त्यावेळी सहभागी होती. जर आरक्षणात कायदेशीर त्रुटी होत्या तर त्यावेळी शिवसेनेनं का सांगितलं नाही असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारलाय. संभाजीराजे यांना या ठिकाणी वेळ देत नसतील पंतप्रधान तर संभाजीराजे सांगतील ते संजय राऊत यांनी कशाला सांगावं असा सवालही दरेकरांनी विचारलाय. मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या निकालानंतर बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि सर्व मराठा संघटनांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत आरक्षण लढ्याची पुढची दिशा आणि रणनीती ठरवण्यात आली आहे. पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलंय. आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा हा 16 तारखेला बीडमध्ये होणार आहे आणि तो मूक नसेल अशी माहिती देखील मराठा नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणातील काही मुद्द्यांबाबत सुप्रीम कोर्ट सकारात्मक असल्याचं दिसतं आणि त्यामुळे आरक्षणाबाबतचे काही मुद्दे पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहे. कोर्ट निश्चितच सकारात्मक विचार करेल असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं कौतुक करतानाच त्यांचे आभारही मानले. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजकीय अभिनिवेश न ठेवता भूमिका घेतली होती. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या बंगल्यासमोर अज्ञात व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या पेटवल्या. कारमधून आलेल्या व्यक्तींनी गोवऱ्या पेटवून ते तिथून फरार झाले. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ हे कृत्य केले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. तर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यानं भिवंडीतील सकल मराठा संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणा देत आंदोलन केलंय. मुंडन करून सरकारचा त्यांनी निषेध केला. मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरती रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला. मुंबई हायकोर्टात रश्मी शुक्ला यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर सरकारनं रश्मी शुक्लांना अटक करणार नसल्याची ग्वाही मुंबई हायकोर्टात दिली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयनं
दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी झाली। या सुनावणीत सीबीआयने उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे 4 आठवड्यांचा वेळ मागितलाय। आणि आता मान्सून संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागाने दिली आहे। त्यामुळे मान्सून पूर्व शेतीच्या कामांना वेग येणार आहे। मान्सून 10 जूनपर्यंत तळकोकणात दाखल होईल आणि त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। वाशिम शहरासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या भुईमूग, तीळ आणि सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी हताश झाला। युरेनियमची तस्करी करणाऱ्या दोघांना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे। त्यांच्याकडून तब्बल 7 किलो युरेनियम जे आहे ते जप्त करण्यात आलंय। जिगर पंड्या आणि अबू ताहिर अशी त्या दोघांची नावं आहेत। युरेनियम खरेदी करण्यासाठी कोणी तयार होतं, म्हणजे कोणी नेमकं कोणाच्या सांगण्यावरून ही गोष्ट घडवण्यात आलेली आहे याचा शोध सध्या घेतला जातोय। आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज। या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। दिव्यांग नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी। केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देणं अनिवार्य करण्यात आलंय। सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने याबद्दलचा अध्यादेश जारी केलाय। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र सरकारने काय तयारी केली आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। तिसऱ्या लाटेमध्ये डॉक्टर्स आणि परिचारिकांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त करत केंद्राने त्या संदर्भातही नियोजन करावं असं देखील कोर्टाने म्हटलंय। भारतात आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला, त्या गोष्टी कुठे आहेत, त्याचा फायदा कुणाला होतोय, या सगळ्यामध्ये पारदर्शकता का नाही असा सवाल राहुल गांधींनी केला होता आणि त्यावर तुम्ही ट्विट करण्याआधीच मदत पोहोचली आहे असं उत्तर स्मृती इराणींनी राहुल गांधींना ट्विटरच्या माध्यमातून दिलंय। राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंग यांचं कोरोनामुळे निधन झालंय। ते 82 वर्षांचे होते। उत्तर प्रदेशातील मोठे नेते असणाऱ्या अजित सिंग यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती ढासळली होती आणि त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं। आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। राजस्थान जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूला कोरोनाची लागण झाली। बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्यानं महात्मा गांधी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं। आसाराम बापूची 3 दिवसाआधीच कोरोना चाचणी केली गेली होती आणि बुधवारी संध्याकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। केरळमध्ये कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतंय। केरळमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं राज्यात 8 मे ते 16 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। केरळमध्ये बुधवारी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत। इंधन दरवाढी संदर्भातली बातमी आहे। इंधन दरवाढ सलग तिसऱ्या दिवशीही बघायला मिळतेय। देशाच्या राजधानीमध्ये पेट्रोलचे दर हे 25 पैशांनी तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले। ज्यानंतर दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ही 90 रुपये 99 पैसे इतकी झाली आहे तर डिझेलची किंमत 81 रुपये 82 पैशांवर गेली आहे। पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी राज्य विधानसभा सदस्यपदाची शपथ घेण्यात आली। पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा ममता दीदींची सत्ता जी आहे ती स्थापन झाली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।